नमस्कार. आपण एस-आय-पी म्हणजे काय, ते कसं करायचं हे पाहिलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न एस-आय-पी तर करायची आहे, पण कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये ते आज आपण पाहणार आहोत. चांगला फंड निवडण्याचे 3 सोपे नियम आहेत. म्युच्युअल फंड निवडताना पहिला नियम लक्षात ठेवा. सध्याचा परतावा म्हणजे रिटर्न नाही, तर सातत्य, कन्सिस्टन्सी. कोणताही फंड गेल्या 6 महिन्यात किती परतावा देतो हे पाहू नका. त्याऐवजी त्या फंडने सलग 5 वर्षांच्या वेगवेगळ्या काळात त्याच्या स्पर्धकांना आणि बाजाराच्या बेंचमार्कला हरवला आहे का हे तपासा. जो फंड सातत्याने परफॉर्म करतो तोच तुमच्यासाठी चांगला असतो. दुसरा नियम आहे फंड मॅनेजर. तुमच्या पैशांचे व्यवस्थापन एक माणूस करतोय. हा फंड मॅनेजर या फंडसोबत किती वर्षापासून काम करत आहे, त्याचा मागील ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे का? वारंवार फंड मॅनेजर बदलणाऱ्या फंडपासून सावध राहा. तिसरा नियम म्हणजे एक्सपेन्स रेशिओ. हा फंड मॅनेज करण्यासाठी लागणारा वार्षिक खर्च असतो. जितका हा खर्च कमी, तितका तुमचा नफा जास्त. चांगल्या फंडचा एक्सपेन्स रेशिओ 1% कमी असणे उत्तम मानले जाते. तुम्हाला जर जास्त अभ्यास करण्याची इच्छाच नसेल, तर फक्त एका सोप्या इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करा. हे फंड बाजाराला जसेच्या तसे फॉलो करतात आणि यांचा खूप खर्च कमी असतो. मोठी जोखीम न घेता तुम्हाला बाजाराच्या वाढीचा फायदा मिळेल. पुढील भागात आपण पाहूया शेअर मार्केटमधील धोका कसा ओळखायचा आणि तो धोका कसा कमी करायचा. ही माहिती तुमच्या मित्रांना आणि गुंतवणूक करू इच्छिणाऱ्याला प्रत्येकाला लगेच फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूझीलँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.